एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण नक्कीच बरे असाल. आणि आज मी एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन येते आहे आणि मे बी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की वॉच करा. मी आज तुम्हाला माझ्या अपार्टमेंटचं टूर देणार आहे. तर मग चला माझ्याबरोबर मी तुम्हाला दाखवते की अमेरिकेमध्ये कसे असतात अपार्टमेंट्स. Welcome to our home. Hi everyone. So we're going to show a tour around our house today. So follow along us. तर मी आता एंटर केलेलं आहे घरामध्ये. हे एंट्रन्स डोर आहे आणि इथे कुठल्याही अपार्टमेंट किंवा इंडिव्हिज्युअल हाऊस असो, कुठलेही घरं असो, तुम्ही जेव्हा पण एंटर करता लगेच तुमचं इथं क्लोजेट असतं. ह्या क्लोजेटमध्ये तुम्ही तुमचे शू रॅक आणि कोट्स, जॅकेट्स विंटरचे ठेवू शकता. तर ते हे क्लोजेट आहे. तर हे आहे शू क्लोजेट आणि जॅकेट्स हँग करण्यासाठी प्लेस, आणि वरती तुम्हाला पाहिजे तर स्टोरेज पण ठेवू शकता. थोडंसं स्टोरेज आहे अवेलेबल. मी अमेरिकेतल्या अपार्टमेंटमध्ये जर राहत असाल तर तुमचं मेन एंट्रन्सचं जे डोर असेल तर त्याच्या एका साईडला क्लोजेट असतं आणि दुसऱ्या साईडला किचन असतं. हे कॉमन त्यांचं आर्किटेक्ट आहे. कुठल्याही अपार्टमेंटमध्ये गेला तर हेच असं दिसेल तुम्हाला. तर चला मी तुम्हाला आता किचनमध्ये घेऊन जाते. So follow us and we're going to go in the kitchen. Yeah. तर इकडचे सगळे किचन्सला हे कॅबिनेट्स ऑलरेडी कम्युनिटी प्रोव्हाइड करते. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे फ्रीज प्लस तुमचं हे डिशवॉशर जे इथं आहे, कुकिंग रेंज आणि मायक्रोवेव्ह, आणि त्या कुकिंग रेंजमध्येच खाली ओव्हन असतो. तर ही इक्विपमेंट सगळी तुम्हाला सोसायटी प्रोव्हाइड करते. त्यांच्याकडूनच असतं. तुम्ही आता हे जे मॅग्नेट्स बघत आहात ते मॅग्नेट्स म्हणजे जिथं जिथं आम्ही फिरायला गेलेलो आहोत तिथनं घेऊन माझ्या घरी हे कलेक्शन मी जमा केलेलं आहे. तर आम्ही कुठे फिरलेलो आहोत ते दाखवते. वॉशिंग्टन DC, Niagara Falls, New York, Noah's Ark, and Hershey's Chocolate World, Mount Rushmore, Yellowstone. आणि अजून बरेच असे मॅग्नेट्स होते, पण We got all of them. काही बरेचसे असे पडले खाली आणि खराब झाले, त्यामुळे इथं नाही आहेत. हे नोवास आर्क म्हणून एक कंटक्की म्हणून प्लेस आहे. नोवास आर्क जे आपली बायबलमध्ये स्टोरी आहे त्याच्यामध्ये ज्या डायमेन्शन आणि मेजरमेंटनी ते नोवानी बोट बनवली होती तर तेवढ्याच डायमेन्शन आणि मेजरमेंटनी ते बनवलेलं आहे. त्यामुळे ही पण प्लेस खूप छान होती बघण्यासारखी. आणि ह्या सगळ्यांमध्ये माझी फेवरेट प्लेस आहे ही मॅकिनॅक आयलँड. खूपच मस्त, मला खूप आवडलं. ते बघून मला एकदम पाचगणी महाबळेश्वरची आठवण झाली. त्यामुळे ही सगळ्यात माझी फेवरेट प्लेस आहे फिरण्यासाठी. आणि सेकंड फेवरेट प्लेस आहे हे डिझनी वर्ल्ड. आम्ही फ्लोरिडाला गेलो होतो फिरायला, तेव्हा खूप मजा आली होती. तेव्हा हे दोघं पण 3 इयर्सचे होते. मे बी आता परत जेव्हा सर्व नॉर्मल होईल तेव्हा आम्ही परत जाऊ. आणि हे जे कुकिंग रेंज आहे ना
ते सगळीकडे व्हॅरी करतं. काही काही ठिकाणी तुम्हाला इंडक्शन मिळतं, काही काही ठिकाणी कॉइल्स असतात असे राऊंड राऊंड, आणि काही काही ठिकाणी गॅस मिळतो. हे आहे माझं पॅन्ट्री स्टोरेज. ह्याच्यामध्ये मी कुकिंगला लागणारे भांडी, स्नॅक्स आणि इतर काही स्टोरेजचे आयटम्स ठेवलेले आहेत. डिशवॉशर मी आता ओपन करून दाखवते नुसतं इन जनरलमध्ये कसं असतं. हे असे यूज्ड वन युटेन्सिल सगळे इथे लावायचे. पण हे डिशवॉशर असलं तरी मला 2 टाइम्स हाताने भांडी घासायला लागतात, कारण की आपले इंडियन कुकिंगसाठी खूप मोठे मोठे वेसल्स यूज केले जातात. त्यामुळे डिशवॉशर रोज रात्री एकदा मी लावते आणि 2 टाइम हाताने भांडी सगळी घासून ठेवत असते. तर हे झालं माझं किचनचं टूर. आणि हे जे इथं आयलँड सारखं दिसत आहे तुम्हाला, ही प्लेस, ते आहे ब्रेकफास्ट प्लस बारसाठी. मस्त इथे लाईट्स लावलेले आहेत, पण आम्ही मोस्टली तो ब्रेकफास्टसाठी यूज नाही करत. आम्ही शो पीस ठेवण्यासाठी त्याचा यूज करतो. आणि हे आहे आमचं डायनिंग एरिया. तर डायनिंग एरिया सध्या आता पॅन्डेमिक असल्यामुळे हे झालेलं आहे जेफचं लर्निंग स्पॉट. त्याचं लर्निंग कॉर्नर झालेला आहे. तो इथे बसतो स्कूलसाठी. आणि हे इकडे कॉर्नरमध्ये माझे प्लांट्स आहेत. मनी प्लांटचं झाड आहे, ॲलोवेराचं आहे आणि मिंटचं आहे. तरी आता बरेच जळून गेले, पण आता स्प्रिंगमध्ये स्टार्ट होईल परत यायला. हे पॅटिओ आहे. बाहेर तुम्हाला दिसत असेल स्नो, कार पार्क्स केलेले, आणि आजही बाहेर स्नो पडत आहे. तर हा असा आहे माझा लिव्हिंग एरिया. आणि हे इकडे आहे आमची लॉन्ड्री प्लस स्टोरेज रूम. जेफू ओपन कर. तर ही आमची वॉशिंग मशीन आहे. कोट्सचं स्टोरेज.
बरंच काही बसतं इथे. तर ही एक ती रूम. हे इकडे एक बाथरूम. I'll show you afterwards. तर बाथरूम मध्ये हे इकडे किड्सचं बाथरूम आहे. हे किड्सच्या रूमचं. तर हे त्यांना हे बाथटब, शॉवर कर्टन, आणि हे इकडे आहे किड्स बेडरूम. पण आमची किड्स बेडरूम ही कायम कशासाठी असते हेलू? जस्ट फॉर टॉयज अँड फॉर प्ले टाइम. Just for toys and for play. पण मी लवकरच ह्यांचा बेड इकडे मूव्ह करणार आहे, कारण की मला त्यांना एकटं झोपायची त्यांना सवय लावायची आहे. तर सागरला ज्या विकेंडला वेळ असेल त्या विकेंडला नक्कीच मी त्यांचा बंक बेड इकडे मूव्ह करणार आहे या टॉय रूममध्ये. एलिशाला तशी सवय आहे, ती एकटीच बंक बेडवरती झोपत असते. पण हा जो नॉटी जेफ आहे ना, तो अजिबात झोपत नाही एकटा. तर त्याच्यासाठी मला त्याला सवय लावण्यासाठी त्यांचा बंक बेड मला इथं मूव्ह करायचा. आणि इथं काय आहे एलिशा? हा कॉर्नर. हा कॉर्नर हे माझं लर्निंग स्पॉट आहे. गुड जॉब विलू. तर हा एलिशाचा लर्निंग स्पॉट आहे. I work here in my learning spot because like we always have to do school. We have an iPad. We have to zoom in and all, like only not on weekends or holidays. And this is a schedule when we have to log in and we can go to other classes. So आणि हे जे क्लोजेट आहे ते जेफ एलिशाचं क्लोजेट आहे. तिथे त्यांचे टॉईज आणि त्यांचे क्लोथ्स मी ठेवलेले आहेत. आणि आता आपण जाणार आहोत मास्टर बेडरूम मध्ये. तर मास्टर बेडरूम मध्ये एंटर केल्या केल्या हे जेफ एलिशाचा बंक बेड आहे. थँक्यू जेफ. and I also love this bed. हे इथे वरती एलिशा झोपते. Here's इथे my खाली ऍक्च्युअल प्लेस जेफची इथं आहे झोपायची, पण तो कायम आमच्या बेडवरती तिथे येऊन झोपत असतो. bed. त्यामुळे त्याच्यासाठी स्पेशली मला हा बंक बेड किड्स बेडरूम मध्ये मूव्ह करायचा आहे. आणि इथे एक अजून एक बाथरूम This is another bathroom, we know. प्लस शॉवर. Plus shower. It's right here. And plus toilet. आणि हे इथून हे आहे आमचं वॉकिंग क्लोजेट. आता खूप पसारा आहे, प्लीज इग्नोर. आणि ते आहे सागरचं टेलिस्कोप. त्याला जागा नाही त्यामुळे इथंच ठेवून दिला आम्ही त्याला.
घरं वुडनचे असतात, कारण की इकडे अमेरिकेमध्ये भरपूर फॉरेस्ट आहेत आणि फॉरेस्टमधले ते वूड्स कट करून त्यांनीच ते घर कन्स्ट्रक्ट करतात, त्यामुळे त्यांचं लवकर कन्स्ट्रक्शन कंप्लीट होतं. आणि सेकंड रिझन हे आहे की वॉर्मथ प्रोव्हाइड करतं. जेव्हा विंटर्समध्ये तुम्ही हीटर्स ऑन करता तर तेव्हा लाकडाची घरं लवकर वॉर्म होतात. तर त्यामुळे इकडे तुम्ही बघाल तर सगळीकडे त्यांचे बिल्डिंग्स असो, इंडिव्हिज्युअल घर असो, ऑफिसेस असो, सगळं काय त्यांचं शॉपिंग कॉम्प्लेक्स असो, सगळं त्यांचं वुडन चे असतात. तुम्हाला असं लगेच आवाजसुद्धा येईल जर मी नॉक केलं तर. हे असे वुडनचे असतात. जर तुम्ही मॅरिड कपल आहात आणि तुम्हाला किड्स नाही आहेत तर तुम्ही एका बेडरूममध्ये राहू 1 बेडरूम अपार्टमेंट तुम्हाला चालेल. पण जर तुम्हाला किड्स असतील तर तुम्ही 1 बेडरूम तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. कुठेही गेला तर तुम्हाला 2 बेडरूम मिनिमम घ्यावं लागतं. तर त्यांचं असं म्हणणं असते की पॅरेंट्स आणि किड्सनी एक बेडरूम शेअर नाही केली पाहिजे. दोघांचे वेगवेगळे बेडरूम्स असले पाहिजे प्रायव्हसीसाठी. तर ती एक चांगली गोष्ट आहे. जसं तुम्ही माझ्या किचनमध्ये बघितलं की माझ्या किचनमध्ये गॅस आहे, तर काय आणि मायक्रोवेव्ह आहे, ओव्हन आहे आणि रेफ्रिजरेटर आहे. तर हा माझा रेनोव्हेटेड अपार्टमेंट आहे, त्यामुळे मला सगळे इक्विपमेंट्स आहेत. काही सोसायटीमध्ये रेनोव्हेटेड अपार्टमेंटमध्ये हे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, पण जे नॉन रेनोव्हेटेड अपार्टमेंट असतात म्हणजे अपडेटेड नाही आहेत तर त्यांना मायक्रोवेव्ह काही वेळेस नसतं, तर त्यांना स्वतःचं मायक्रोवेव्ह बाय करायला लागते, ते खरेदी करायला लागते यूज करण्यासाठी. जे कॉमनमध्ये वॉशर्स आणि ड्रायर्स असतात लॉन्ड्रीचे, तर त्याच्यासाठी तुम्हाला आयदर पैसे भरावे लागतात यूज करण्यासाठी. ते मशीन्स ते कोणीही इझिली ॲक्सेस नाही करू शकत. तर ते लॉक्ड असतात, तर तुम्हाला आयदर कॉईन्स टाकून ते यूज करावे लागतं, नाहीतर मग तुम्हाला असं कार्ड, जसं आपलं क्रेडिट कार्ड असतं तसे कार्ड्स ते देतात, त्याच्यामध्ये आपण अमाऊंट ॲड करायची आणि ते कार्ड ते मशीनमध्ये स्वॅप केलं की मग ते मशीन्सचे डोर अनलॉक होतात आणि मग तुम्ही तुमचे कपडे धुवू शकता त्याच्यामध्ये. सेम ड्रायरसाठी पण तसंच कन्सेप्ट आहे इथे. आणि ह्या माझ्या सोसायटीमध्ये बरेच ॲम्युनिटीज आहेत. जसं ह्या बिल्डिंगला आम्हाला 2 एलिव्हेटर्स आहेत. लिफ्ट, ज्याला आपण इंडियामध्ये लिफ्ट म्हणतो, इथे एलिव्हेटर्स म्हणतात. मग चिल्ड्रनसाठी प्लेग्राऊंड एरिया आहे, बास्केटबॉल कोर्ट आहे, स्विमिंग पूल आहे, जिम आहे, मग टेनिस कोर्ट आहे आणि डॉग पार्कसुद्धा आहे. तुमच्याकडे जर पेट्स असतील, डॉग असतील, तर तुम्ही त्यांना तिथे पार्कमध्ये घेऊन जाऊ शकता. आणि स्पेशली वॉक ट्रेल आहे, ज्यांना जॉगिंग किंवा वॉकिंग करायचं असेल तर त्यांच्यासाठी देखील वॉक ट्रेल आहे. तर हे सगळे ॲम्युनिटीज माझ्या सोसायटीने प्रोव्हाइड केलेले आहेत. बायसिकल स्टोरेज रूम पण आहे बिल्डिंगमध्ये आणि लॉन्ड्रीची फॅसिलिटीज पण आहेत 2nd आणि 3rd फ्लोअरवरती. प्लस माझ्या या सोसायटीमध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्येच थ्रॅश सिस्टीम प्रत्येक फ्लोअरला दिलेली आहे. एक डंप एरिया आहे, त्या रूममध्ये जाऊन तुम्ही तुमचं थ्रॅश सगळं डंप करायचा. तर हे सगळं इंटरनल आहे. काय वेगवेगळ्या स्टेट्समध्ये सगळे वेगवेगळे फॅसिलिटीज असतात. जसं मी पूर्वी बोस्टनला राहत होते, तर तेव्हा थ्रॅश डंप करायला आम्हाला बिल्डिंगच्या बाहेर जावं लागायचं, पण इकडे सगळं इंटरनलच आहे. तुम्हाला बिल्डिंगच्या बाहेर पडण्याची गरजच नाही आहे. आणि अजून एक इथे सगळीकडे अमेरिकेमध्ये कुठल्याही बिल्डिंग्समध्ये तुम्ही जा, प्रत्येक बिल्डिंग ही सेक्युअर्ड असते, कारण की ते सेक्युअर्ड एंट्री सिस्टीम
यूज करतात आणि प्रत्येकाकडे चावी असल्याशिवाय ते बिल्डिंगमध्ये एंटर करू शकत नाही. आयदर मेन एंट्रन्स ऑफ द बिल्डिंग किंवा साईड वेजनी सुद्धा अनेक एंट्रीज असतात बिल्डिंगचे, तर तिथून सुद्धा ते एंट्री करू शकत नाही. जर तुमचे काही पॅकेजेस डिलिवर्ड होणार असतील किंवा मेल येणार असतील तर ते मेलमॅन ह्यांच्याकडे ॲक्सेस करायला वेगळे कीज असतात, ते बिल्डिंगच्या आत एंटर करू शकतात. पण जर त्यांना सोडलं तर आपल्याकडे गेस्ट आले किंवा कोणीही अननोन पर्सन बिल्डिंगमध्ये जर घुसला तर त्याला आत एंट्री करता येत नाही. जोपर्यंत तुमचं मेन बिल्डिंगचे इथेच एक कॉलिंग सिस्टीम आहे, तर तिथं प्रत्येक घरासाठी त्यांनी वेगवेगळे कोड्स दिलेले आहेत. तर तुम्ही तिथे ते कोड प्रेस केले तर ते आपल्याला डायरेक्टली आपल्या मोबाईलवरती रिंग येते आणि आपण त्यांच्याशी डायरेक्टली बोलू शकतो की कोण गेस्ट आलेले असतील. आणि जर आपले ओळखीचे असतील, नोन व्यक्ती असतील, तर आपण ते डोर ओपनचं कोड प्रेस केलं की डोर ओपन ऑटोमॅटिकली होतं आणि मगच ते आत एंटर करू शकतात. तर ही खूपच चांगली फॅसिलिटी आहे इथली, की त्यामुळे म्हणजे चोरी हा प्रकार खूप कमी होतो. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे किचनचं सिंक असो, बेसिन असो, बाथटब असो किंवा शॉवर असो, सगळीकडे हॉट आणि कोल्ड वॉटरची फॅसिलिटी आहे. त्यामुळे थंडीमध्ये खूप बरं पडतं, गार पाण्यामध्ये काम करावं नाही लागत. तर आम्ही त्या अमेरिकेमध्ये गेले 7 वर्ष राहत आहोत आणि गेल्या 7 वर्षामध्ये आम्ही कमीत कमी 5 ते 6 वेळा रिलोकेट झालो आहोत सागरच्या प्रोजेक्टमुळे. तर ह्या सर्वांमध्ये मला सगळ्यात जास्त मेरीलँड मधलं माझं अपार्टमेंट आवडलं, कारण की ते अतिशय स्पेशियस होतं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या बिल्डिंगच्या मागच्या साईडलाच फॉरेस्ट आणि वॉक ट्रेल होतं. तर आम्ही सागर ऑफिसमधनं आल्यानंतर लगेच आम्ही जेफेलिशाला तयार करून त्यांना वॉक ट्रेलला घेऊन जायचो आणि वॉक ट्रेल्समध्ये एक छोटंसं वॉटरफॉल होतं तिथे. मग एक रनिंग वॉटर आणि त्याच्यावरती ब्रिज, छोटंसं वुडन ब्रिज तयार केलेलं होतं. प्लस आम्ही वॉक करत असताना डिअर्स इकडून तिकडून पळत यायचे, आमच्या जवळून पास होऊन जायचे. आणि जेफेलिशा 1.5 वर्षाचे होते, त्यामुळे त्यांना ते अजिबातच आठवत नाही. अनफॉर्च्युनेटली आम्ही तिथे फक्त 5 मंथ्स राहिलो आणि आय होप मला तिकडे जास्त दिवस राहायला मिळालं असतं तर अजून एक्सप्लोर करू शकलो असतो मेरीलँड. तर ओव्हरऑल तुम्ही अमेरिकेमध्ये कुठेही 1 बेडरूम अपार्टमेंट घेतलं तर तुमचं रेंट राहील 1 लाख आणि 2 बेडरूम अपार्टमेंट घेतलं तर तुमचं रेंट राहील 1,50,000 आणि त्याच्यामध्ये जर थोडंफार कमी जास्त होऊ शकेल अकॉर्डिंग टू द स्टेट तुम्ही जिथं राहता त्यानुसार. तर जसं मी आता 2 बेडरूम अपार्टमेंटमध्ये राहते तर माझं इंडियाच्या करन्सीनुसार माझं रेंट आहे 1,50,000 रुपीज. असं वाटलं तुम्हाला इथल्या अमेरिकेतली घरं, हे नक्की मला कमेंट सेक्शनवरती कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक आणि शेअर करा. आणि प्लीज माझ्या चॅनल ब्लेस्ड लाईफ विथ ट्विन्सला सबस्क्राईब नक्की करा. आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील तुम्ही क्लिक करून ठेवा, कारण की जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेल तर ते तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं पाठवेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर.